हिंदू हा धर्म आहे का? सांगा असेल तर. अरे धर्म म्हटलं की 3 प्रक्रिया असतात. धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो धर्म संस्थापक एक पुस्तक लिहितो, त्याला धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचं त्याचा एक विधी लिहून ठेवला जातो, त्याला धर्म म्हणतात. या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्यांनी लिहिलेले पुस्तक कुराण. आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही. जगात कुणाला जन्मानं धर्म मिळत नाही. या ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू ख्रिस्त त्याने लिहिलेलं पुस्तक बायबल तो धर्मग्रंथ आहे. आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. मग सांगा हिंदूंचा संस्थापक कोण आहे? कोण आहे हिंदूंचा संस्थापक? कुणालाही नाव सांगता येत नाही. यांनी 2 वर्षापूर्वी कोर्टाच्या समोर गीतेला सादर केला. सुप्रीम कोर्टाने गीता नाकारली. तो धर्मग्रंथ होऊ शकत नाही. आणि साडी माळी तेली तांबडी कोष्टी नाहवी दनकर सुतार लवार कुंभार मांग महा ढोर चांबार घिसाडी गोसावी कैकाडी पाच पारती कुणबी मराठा मराठा रामोशी यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का? सांगा ना. झाला असेल तर. मांगानं मांगुड्यात जन्माला यायचं, मांगुड्यात मरायचं. महारानं महारोड्यात जन्माला यायचं, महारोड्यात मरायचं. मराठानं मराठाच्या गल्लीत जन्माला यायचं, मराठाच्या गल्लीतच मरायचं. वर पण जायची संधी खाली जाय नाही, खाली उतरायची पण संधी नाही. आणि ते आम्हाला म्हणतात हिंदू. अरे राज ठाकरे हनुमान चाळीसा म्हण म्हणतोस आम्हाला. त्या आंबेजोगाईला मांगायचं पोरग हनुमंताच्या मंदिरामध्ये गेलं म्हणून त्याला ठिचून ठिचून ठार मारला आणि प्रेत विहिरीत टाकला. हा इतिहास आहे. गेल्या वर्षी मांगाचं पोरग मंदिरात गेलं म्हणून तापलेल्या तव्यावर मांगाच्या पोरांना बसवलं का नाही? ती बातमी टीव्हीला तुम्ही पाहिली. अरे आम्हाला अजून तो मंदिरामध्ये प्रवेश देत नाही. आम्ही कसं आम्ही हिंदू? आम्ही जात आहे, आम्ही मान्य करतोय, पण आम्ही हिंदू नाही. आणि म्हणून माझ्या बहुजन समाजानो हिंदू या शब्दाला त्यांच्या त्या वाक्याला भुरळ घालू नका. त्यांच्या पाठीमागे राहू नका. कोण जाती दंगल पेटवतंय, कोण काडी टाकतंय, कोण आम्हाला फितवतंय? हे सगळे ब्राह्मण आहेत.